राज्यात यापूर्वी अनुकंपा भरतीमध्ये खूप अडचणी होत्या। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली शासनाने अनुकंपाचे सर्व अडचणी दूर करून एकच नवीन शासन निर्णय काढला। त्यानुसार संपूर्ण राज्यभरात अनुकंपाचे 5187 तर MPSCद्वारा निवडलेले लिपिक 5122 असे एकूण 10,309 उमेदवारांना एकाच वेळी व्यक्ती आदेश देण्याचा कार्यक्रम संपूर्ण राज्यभरात होत आहे। सोलापूर जिल्ह्यात अनुकंपा ड वर्ग 60 आणि क वर्ग 50 तसेच राज्य लोकसेवा आयोगाद्वारा नियुक्त 96 अशा एकूण 206 उमेदवारांना नियुक्ती आदेश देऊन शासन सेवेत रुजू केले जात आहे। तरी या सर्व उमेदवारांसाठी हा आजचा दिवस ऐतिहासिक आणि महत्त्वपूर्ण असून त्यांनी आपल्या मातीची सेवा करून राष्ट्र निर्माणाच्या कार्यात आपले मनापासून योगदान द्यावे असे आवाहन राज्याचे ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केले। जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित जिल्हास्तरीय अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती देण्यात येणाऱ्या व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून शिफारस केलेल्या नियुक्त उमेदवारांना नियुक्ती आदेशाचे वितरण प्रसंगी पालकमंत्री गोरे मार्गदर्शन करत होते। यावेळी आमदार देवेंद्र कोठे, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, शहर पोलीस आयुक्त M राजकुमार, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकूर, अतिरिक्त पोलीस अधिकारी प्रीतम यावलकर यांच्यासह सर्व संबंधित विभाग प्रमुख तसेच अनुकंपा आणि लिपिक वर्गीय कर्मचारी उपस्थित होते। निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील यांनी अनुकंपा भरतीसाठी जिल्हा प्रशासनाने केलेल्या कामकाजाची माहिती देऊन या अंतर्गत ड वर्ग 60 क वर्ग 50 कर्मचाऱ्यांना नियुक्ती आदेश देण्यात येत असून ही सर्व प्रक्रिया पारदर्शकपणे पार पडत असल्याचे सांगितले। तसेच MPSC कडून लिपिक वर्गीय 96 कर्मचारी जिल्ह्याला मिळाले असून सर्वांची नियुक्ती पालकमंत्र्यांच्या हस्ते होत असल्याचे आदेश वितरित करून 26 विभागांतर्गत केली जाणार असल्याचेही यावेळी सांगितले। मुंबई येथील मुख्यमंत्री महोदय यांच्या अध्यक्षतेखाली मुख्य कार्यक्रम पार पडल्यानंतर जिल्हास्तरीय कार्यक्रमात पालकमंत्री गोरे यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात काही उमेदवारांना नियुक्ती आदेश वितरित करण्यात आले। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।